राज्य सरकार ने अपने घोषणा पत्र में किसानों के लिए संपूर्ण कर्ज माफी की घोषणा की थी, लेकिन सरकार अपनी बात से ही मुकर गई। उप मुख्यमंत्री अजित पवार के बयान के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी इसमें हामी भरी है। किसान संगठन अब इसके विरोध में मोर्चा खोलने की तैयारी में है। किसान संगठन के नेता रघुनाथ दादा पाटिल ने आज पत्रकार परिषद में बोलते हुए सरकार को कर्ज मुक्त जागृति अभियान का इशारा दिया है। गेल्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही कर्जमुक्ती अभियानाचा प्रचार सुरू केला आणि त्याचा शेवट पुण्याला 19 मार्च साहेबराव करपे, मालती करपे, त्यांचे 2 मुलं 2 मुली अशा 6 जणांच्या आत्महत्येचा स्मरण दिवस 39 वर्ष आम्ही तो स्मरण दिवस साजरा करतोय। असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते साहेबराव करपेंच्या स्मृती दिनापर्यंत 1 महिना जनजागरण करून 19 तारखेला पुण्याला आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता कृषी आयुक्ताच्या कार्यालयावर। आणि त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। कर्ज, शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारचं पाप आहे, तेव्हा ते सरकारचं पाप सरकारनेच धुतलं पाहिजे। पुन्हा शेतकऱ्यांच्यावर कर्ज होऊ नये म्हणून सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी काढून टाकली पाहिजे। ऊसाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षाच्या गाळप झालेल्या ऊसाला 5,000 रुपये भाव दिला पाहिजे, नसेल तर कारखान्यात 2 कारखान्यामध्ये जे अंतराची अट आहे ती काढून टाकली पाहिजे। या 3-4 मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन सुरू केलं। याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी 21 तारखेला सभागृहामध्ये घोषणा केली। मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमुक्तीची समिती स्थापन केली। आम्हाला वाटलं की आता सरकारचं पावलं कर्जमुक्तीच्या दिशेने पडतात, परंतु दुर्दैव असं आहे की हे सगळे लबाड राज्यकर्ते निवडणुकीपुरती यांनी आश्वासनं दिली, पण आता परवा अजितदादांनी सांगितलं की कर्ज भरायला पाहिजेत, कर्जमाफी देण्यासाठी राज्याची परिस्थिती नाही। आणि मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अजितदादा जे बोललेले आहेत ते सरकारची भूमिका आहे आणि सरकार सुद्धा कर्जमाफी करणार नाही, कर्जमाफीच्या विरोधी आम्ही आहोत। त्या अशा लबाड लोकांना काय धडा शिकवायचा याच्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही इथं घेतलेली आहे। तर या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला आम्ही सांगू इच्छितो कि गाँव गाँव आता हलग्या घेऊन दौंड्या देऊन कर्जमुक्ती झालीच पाहिजे। कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे, या घोषणा गाँव गाँव आम्ही हलग्या वाजवून रोज सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांना जागृत करणार आहोत। साबळे जालन्यातले जे एक चांगले सरपंच आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला, आणि त्यांचा आदर्श महाराष्ट्रातले सगळे तरुण शेतकरी घेतील आणि आपल्या आपल्या गावात या राज्यकर्त्यांना फिरू देणार नाहीत। कर्जमुक्ती घेतल्याशिवाय या हलग्या आता थांबणार नाहीत हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। उद्या आम्ही 2 तारखेला सांगली जिल्ह्यातल्या कलेक्टरना या बाबतीतलं निवेदन देणार आहोत आणि 2 तारखेला क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा विश्रामबागला आहे, तिथून या कामाला आमच्या सुरुवात होणार आहे। तिथून कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही निवेदन देणार आहे। तेव्हा या निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं। 2 तारखेला सकाळी 11 वाजता विश्रामबाग येथे जो क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा आहे तिथून आपल्याला कलेक्टर ऑफिसकडे जायचंय। सगळ्यांनी वेळेवर 11 वाजता उपस्थित राहावं ही माझी तुम्हाला विनंती आहे।